आपल्याकडे प्रत्येकाच्या घराला ना एक वय असतं. माझा काळ जॉईंट फॅमिलीतला होता, त्यामुळे आमच्या पूर्ण घराला आजी होती म्हणून आजीचं एक वय होतं, काका काकू मोठे होते त्यांचं एक वय होतं, छोटी काकू आमच्या देखतच लग्न होऊन आली म्हणून तेही एक वय होतं, आणि आम्ही सगळे 18-19 भावंडं होतो आम्ही. त्यामुळे घराला प्रत्येकच वय होतं आणि प्रत्येक घराला एक वाक्य असतं बरं का. काही काहींच्या घरी अरे नक रे, नाही होणार रे ते, असं एक वाक्य असतं. काही काही अरे करून तरी बघ, केल्याने काही बिघडणार आहे का, काय पैसे पडतात का, असं एक वाक्य असतं. तसं आमच्या घराला बायका आणि पुरुष दोन्ही म्हणून एकच वाक्य होतं. माझा काळ 40 वर्षापूर्वीचा सांगते मी म्हणतो म्हणून, मी सांगते म्हणून. काय सांगायचे होते? सकाळी लवकर उठा, उठल्या उठल्या ब्रश करा आणि सूर्यनमस्कार घाला. त्यानंतर बिना साखरेचं हे कपभर दूध मिशी येईपर्यंत घट 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 प्या. आजीसाठी 5 पैशाचा 10 पैशाचा फुलपुडा आणायला जा. तो आणताना आम्ही समोर गोखल्यांच्या वाड्यातनं मंजूला विचार, पुणतांबेकरांच्या वाड्यातनं अश्विनीला विचार. फुलपुडा आणायचं काम 3 मिनिटाचं, पण आमचा वेळ 20 मिनिटं जायचा. ते करून घरी यायचं. मग वेळ असतोच म्हणजे तर अभ्यास करायचा थोडासा. मग एक सामूहिक वेणी घालायचा कार्यक्रम असायचा. त्यामुळे काकू किंवा आई किंवा आजीसमोर भरा 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 मोहजूर बागेतल्या त्या काळ्या वेण्या घालून आम्ही शाळेत जायचो. पण शाळा म्हणजे नुसती शाळा नव्हती. अहो, माझ्या शाळेला 5 ग्राउंड होती, आहात कुठे. त्यामुळे वक्तृत्व स्पर्धा, खो खो, लंगडी, जिम्नॅस्टिकचा एक हॉल होता. वर बॅडमिंटनचे सबनीस सर होते. आमच्या इतिहासाच्या राजगुरुबाई असा ब्लाऊज पूर्ण आत खोचून अशा यायच्या की असं वाटायचं आज शाहिस्ते खान आलाय. असं शिक्षण होतं हो आम्हाला कधी पुस्तक माहितीच नाही. हे सगळं करून घरी यायचं. परत न्याहारी सदृश काहीतरी करायचं. पुण्यामध्ये साधारण 2 टाईम जेवण, जे दीक्षित आज चालू आहे ना ते आमचं जन्मभर दीक्षितच होतं, पण तरी घरी आल्यावर काहीतरी खायचं आणि महाराष्ट्र मंडळात खेळायला जायचं. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रश्न विचारला तर उत्तर हेच असायचं, हे का करू, मी सांगतो म्हणून. घरी आल्यानंतर थोडासा अभ्यास करायचा, देवाचं हातपाय तोंड धुवायचे, देवाचं म्हणायचं, वाढायचं सगळ्यांना, गोल जेवायला बसायचं आणि आजीबरोबर बसकर मारून तुळशीबागेत जायचं रामाच्या मंदिरात. ते अर्ध केळं कोणीतरी प्रसादाला द्यायचं. काय त्याचं कौतुक वाटायचं की केळं मिळत नाही का कुणाला, पण ते खूप छान वाटायचं. पण ह्या सगळ्या गोष्टी 10:30 वाजता झोपायचं का, मी सांगतो म्हणून. ह्या सगळ्या गोष्टी मला का वाटतात, मी सांगतो म्हणून मध्ये अहो केवढी मोठी जबाबदारी दडली आहे बघा. आज आपण काय म्हणतो आठवा, तुला पाहिजे असेल तर कर, माझा काही आग्रह नाही. आपण आपली जबाबदारी टाळतो. आज मला माझ्या मुलांना म्हणावं असं वाटतं, पालकांनाही मी म्हणते, द्या गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा, मी सांगते म्हणून. द्या ट्रिनिटी स्कूल ऑफ लंडनच्या परीक्षा, आपलं मूल 17व्या वर्षी बाहेर जातं जग फिरायला, द्या, मी सांगते म्हणून. त्यांना रोज भीमरूपी रामरक्षा, विष्णू सहस्रनाम, शिवमहिम्न, माझी सगळी मुलं 40च्या 40 मुलं माझी विष्णू सहस्रनाम खणखणीत म्हणतात, धोतर नेसतात, गंध लावतात, लोकाकडे जाऊन म्हणतात. मीच म्हणते, अहो करा, मी सांगते म्हणून. दर बुधवारी भजनाला पाठवा. प्रसाद काय असतो करून बघा, मी सांगते म्हणून. कारण मला ही जबाबदारी घ्यायला आवडते. तुम्ही एकदा तुमच्या घरी, तुमची तर 2च मुलं, माझी बघा, तुम्हाला 2 मुलात जबाबदारी घ्यायला हल्ली अवघड झाले. नका हो असं करू, घ्या जबाबदारी.